आजचा आपला विषय व्याज कशा प्रकारे काढले जाते ते पहा. म्हणजे आपलं गणिताच्या स्वरूपामध्ये व्याज किती काढलं जातं, म्हणजे आपण जर उदाहरणार्थ काही पैसे घेतले कोणाकडून आणि व्याजाचे पैसे कशा प्रकारे असतात त्याविषयी पूर्ण माहिती देऊ. आता ह्याचा फॉर्म्युला पहा व्याजाचे पैसे काढण्याचा. सुरुवातीला मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले कालावधी, म्हणजे ते तुम्हाला मूलभूत किंमत येते ठराविक ती किंमत असते. यामध्ये तुम्ही किती टक्क्यानं व्याज घेतलं, 3 घेतलं, 1 घेतलं, 2, 3, 4, 5. आणि त्याचा कालावधी म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही त्याला किती कालावधीत तो म्हणजे त्यांना पैसे परत देणार आहेत त्या दिवसाचा कालावधी. आता उदाहरणार्थ घ्या, मुद्दल आपण 50,000 घेतले त्या समोरच्या व्यक्तीकडून, व्याजदर लावला त्यानं 3%, कालावधी आपला म्हणजे 12 महिन्याचा, तर त्याचं व्याज होणार आहे 18,000 रुपये. 12 महिन्यात 3%, 50,000. निव्वळ व्याज होणार आहे 18,000, म्हणजे हे खाल्ले आहे 18,000 झालं. आणि हे मुद्दल आहे 50,000, म्हणजे मुद्दल प्लस व्याज केलं तर 50 + 18 म्हणजे एकूण पैसे होणार आहेत 68,000. म्हणजे तुम्हाला मुद्दल सोडून 18,000 रुपये समोरच्या व्यक्तीला द्यायचे 3%, 12 महिन्याचे. या प्रकारे व्याजाचा फॉर्म्युला आहे. ज्यांना पण माहीत नसेल त्यांना ही माहिती नक्कीच कामा येईल. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.